नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन प्रियाच्या तोंडून सत्य कसं वधवून घेत आहे. प्रिया आजपर्यंत जे खोटं बोललेली आहे ते कोर्टाच्या समोर कसं आणत आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु प्रत्येक वेळेस ऑब्जेक्शन म्हणणाऱ्या दामिनीची सुद्धा अर्जुनने कोर्टाच्या समोर बोलती बंद केलेली आहे. त्याचबरोबर अर्जुनने दाखवून दिलेलं आहे की तुम्ही प्रत्येक वेळेस ऑब्जेक्शन म्हणूच नका. त्याचबरोबर रविराज किल्लेदार सुद्धा प्रत्येक वेळेस तिथं बोलत होते. रविराज किल्लेदार प्रियाची बाजू घेत होते. त्यांची सुद्धा अर्जुनने कोर्टामध्ये बोलती बंद केलेली आहे, कारण सत्य हे कोर्टाच्या समोर येणार आहे आणि त्यामुळं तुम्ही हे सध्या शांत राहा, कारण काहीही झालं तरीही कोर्टाच्या समोर प्रिया मधुकर ह्या खोटं बोललेल्या आहेत आणि त्यांचं सत्य हे समोर येणारच आहे असं अर्जुनचं म्हणणं आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. खरं तर सुरुवातीला दामिनी त्याचबरोबर दामिनी त्याचबरोबर महिपत आणि साक्षी यांना मात्र खूप आनंद झालेला आहे, कारण अर्जुनने डायरेक्टली प्रियावरती आरोप केलेला आहे की तुम्ही विलासचा खून केलेला आहे. त्यामुळे यांना मात्र खूपच आनंद झालेला आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे आणि शेवटी आता कोर्टाच्या समोर प्रिया हे सत्य कसं आणणार आहे आणि ती कसं सांगणार आहे की तिने स्वतः डोळ्यांनी पाहिलेला आहे की हा खून साक्षीने केलेला होता. हे जेव्हा कोर्टाच्या समोर येईल तेव्हा मात्र मोठा धमाका होणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे सगळेजण कोर्टामध्ये आहेत आणि राजेंद्रने आता कोर्टामध्ये सांगितलेलं असतं की तो महिपतसाठी साक्षी एस कन्स्ट्रक्शन यांच्याकडे काम करत आहे. मग अर्जुनने त्याला प्रश्न विचारलेले असतात. त्या प्रश्नांची उत्तरं झाल्यानंतर जज साहेब हे दामिनीला विचारतात की तुमचा काही प्रश्न आहे का, तुम्ही काय विचारणार आहात का त्यांना. तेव्हा मात्र दामिनी सांगते की नो मिलोड. आता दामिनीचं उत्तर मिळालेलं असतं. त्यानंतर अर्जुन जो आहे तो आता कोर्टाच्या समोर सांगत असतो की आजपर्यंत प्रिया मधुकर आणि साक्षी शिकरे या प्रत्येक वेळेस खोटं बोलत आलेले आहेत आणि त्यांचं खोटं हे प्रत्येक वेळेस कोर्टाच्या समोर मी आणलेलं आहे असं अर्जुन कोर्टाला सांगत असतो. आणि हेही तेवढंच सत्य असतं की बरोबर आहे, कारण प्रत्येक वेळेस त्या खोटं बोलत होत्या आणि त्यांचं खोटं हे अर्जुन कोर्टाच्या समोर पुरावे देऊन तिथे मांडत होता. त्यावरती लगेचच दामिनी इकडे बोलत असते. ती म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का जज साहेब, काहीही झालं तरीही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचं चुकत आहे, कारण जरी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी कोर्टाच्या समोर सत्य आणलेलं असलं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे ती विसरता कामा नये की साक्षी शिकरे आणि महिपत शिकरे हे दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. महिपत ज्या व्यक्तीला ओळखतो किंवा महिपतच्या ओळखीतल्या सगळ्या व्यक्तींना साक्षी शिकरे यांनी ओळखलंच पाहिजे असं थोडंच आहे, असं तिने कोर्टाच्या समोर सांगितलेलं असतं. आता जज साहेब सांगतात की आता 15 मिनिटाचा ब्रेक होईल आणि त्यानंतर कोर्ट पुन्हा सुरू होईल असं जज साहेबांनी सांगितलेलं असतं आणि त्यामुळे आता 15 मिनिटांचा ब्रेक होतो. सगळेजण बाहेर आलेले असतात. इकडे रविराज, नागराज, सुमन, प्रिया. रविराज म्हणत असतात की हो, मलाही आता प्रश्न पडलेले आहेत आणि जसे अर्जुनला पडलेले आहेत तसे मलाही त्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. प्रिया मात्र टेन्शनमध्ये असते. प्रिया म्हणत असते की काय करू, कारण हे सगळं जे काय झालेलं आहे ते खूप भयानक झालेलं आहे. या सगळ्यामध्ये मी अडकत चाललेली आहे. साक्षीने अशा प्रकारे उत्तरं द्यायला नको होती असं प्रियाचं म्हणणं असतं आणि प्रिया मात्र घाबरलेली असते आणि ती म्हणत असते की मी स्वतःच आता या सगळ्यामध्ये अडकत जाते. मला या सगळ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे हा विचार साक्षीच्या डोक्यात सुरू झालेला असते. प्रियाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. मला साक्षीची भेट घेतली पाहिजे आणि साक्षीला जे काही सत्य आहे ते मला विचारलं पाहिजे हा विचार प्रिया करत असते. आणि त्याचबरोबर इकडे आता प्रिया साक्षीला मेसेज करते की मला वॉशरूमच्या इकडे येऊन भेट असा तिने मेसेज केलेला असतो. आता इकडे पत्रकार म्हणत असतात की आपण लाईव्ह प्रक्षेपण पाहत आहोत, कारण नक्की कोर्टामध्ये काय होत आहे, कशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत हे सगळं आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे. साक्षी शिकरे आजपर्यंत जे जे खोटं बोललेली होती ते सगळं खोटं ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी समोर आणलेलं आहे. नक्की आता काय होणार आहे, गोष्टी कशा पद्धतीने होणार आहेत हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आमच्या चॅनलशी कनेक्ट राहा. इकडे साक्षी आणि प्रिया वॉशरूमच्या जवळ आलेले असतात. प्रिया साक्षीला म्हणत असते की तुला कळतंय का, तू काय सांगून बसलीस हे सगळं. तेव्हा साक्षी म्हणत असते की अगं प्रिया, तुझ्या लक्षात येतंय का
कारण अगं त्यांनी माझा दुसऱ्या मोबाईलचं लोकेशन हे आश्रमातलं दाखवलेलं होतं, त्याच्याकडे लोकेशन रिपोर्ट आहेत, यावरून मी आश्रमात आलेली होती हे खरं आहे. आता त्यामुळं तर मी काहीतरी बोलणं थाप मारणं गरजेचं होतं तिथं, म्हणून ते बोललेले आहे. तेव्हा प्रिया म्हणते, पण अगं तुला कळतंय का, गेली 2 वर्ष झालं मी जे बोलते ते सगळं खोटं ठरणार आहे. साक्षी म्हणते, हे बघ तूही खोटं बोलते आणि मीही खोटं बोलतेय, फक्त आता देवाकडे एवढीच प्रार्थना कर की आपलं खोटं पकडलं जाऊ नये, असं साक्षी प्रियाला सांगत असते. आता कोर्ट पुन्हा सुरू होतं. अर्जुन त्याचबरोबर चैतन्य सगळे आता कोर्टात आलेले असतात. जज साहेब आलेले असतात. सगळे उठून उभे राहतात आणि आता कोर्टाच्या पुढच्या कारवाईला सुरुवात होते. आता अर्जुनला बोलायला बोलवलेलं असतं. अर्जुन जे काय स्टेटमेंट कोर्टाच्या समोर मांडत असतो ते मात्र खरं तर पाहण्यासारखेच असतात. अर्जुन ज्या पद्धतीने बोलत असतो, ज्या पद्धतीने सगळे स्टेटमेंट कोर्टाच्या समोर मांडत असतो ते मात्र खूप जबरदस्त असतात. आणि त्याच वेळी अर्जुन आता तिथे बोलायला सुरुवात करतो. अर्जुन तिथे सगळ्यांच्या समोर बोलत असतो, सगळ्यांच्या समोर सांगत असतो की आता मला प्रिया मधुकर यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. म्हणजे आता प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं, म्हणजेच त्या कटघरामध्ये बोलवलं जातं. आता प्रियाचे प्रश्न सुरू होणार असतात. अर्जुन प्रश्न विचारणार म्हणजे प्रियाची वाट लागणार हे तर प्रियाला माहितीच असतं. कारण प्रिया त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही, कारण ती इतकं खोटं बोललेली आहे आणि अर्जुनलाही तेवढंच माहिती आहे. आजपर्यंत असलेला तिचा स्वभाव, या सगळ्या गोष्टींमुळं अर्जुन हा प्रियाला चांगलाच ओळखून आहे. त्यामुळं अर्जुनला माहिती आहे की प्रिया मधुकर कशा पद्धतीने खोटं बोलू शकते. या सगळ्या गोष्टी अर्जुनला चांगल्याच माहिती आहेत. त्यामुळे आता अर्जुनने प्रियाला बोलवलेलं असतं, कारण आता प्रियाला पुढचे प्रश्न विचारले पाहिजेत. आजपर्यंत प्रियाने कधीच कोर्टाला सांगितलं नव्हतं की साक्षी तिथं आलेली होती, कारण ती फक्त आणि फक्त खोटं बोलतच आलेली होती, हे मात्र खरं असतं. आणि त्याचबरोबर अर्जुन आता प्रियाला तिथे बोलवतो. प्रियाला बोलवल्यानंतर अर्जुन मात्र खूप हुशारी करत आहे इथे, कारण प्रत्येक वेळेस प्रिया जी आहे ती कोर्टाच्या समोर काही प्रश्न विचारले, एखादा प्रश्न एक्स्ट्रा विचारला आणि तिला बोलायचं नसेल तर चक्कर येण्याचे नाटक करत असते. त्यामुळं अर्जुन लगेच तिथे तिला म्हणतो की ती पाण्याची बॉटल घ्या. चैतन्यने पाण्याची बॉटल तयारच ठेवलेली असते आणि सांगितलेलं असतं प्रियाला आता यांनी की ती पाण्याची बॉटल घ्या आणि पाणी ठेवा तुमच्याजवळ. तेव्हा ती म्हणते की मला नकोय पाणी. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता मी असे प्रश्न विचारणार आहे की तुम्हाला पाण्याची गरज पडेल, तुम्ही तुमच्याजवळ हे पाणी ठेवा, असं अर्जुन तिला सांगत असतो. आणि मग इकडे रविराज लगेच उठतात की आत्तापर्यंत तन्वीने सगळ्या प्रश्नांची उत्तरं कोर्टामध्ये दिलेली आहेत, तर पुन्हा चौकशी कशासाठी. तेव्हा अर्जुन म्हणतो की आत्तापर्यंत प्रिया मधुकर ज्या कोर्टामध्ये बोललेले आहेत ते सगळं खोटं बोललेले आहेत, त्यांनी एकदाही खरं सांगितलेलं नाही. त्यामुळे मला त्यांच्याकडून खरं ऐकून घ्यायचं आहे आणि त्यासाठी ही कोर्टाची प्रोसिजर आहे, हे ॲडव्होकेट किल्लेदार यांनी लक्षात घ्यावं आणि त्यामुळं तुमच्या समोर सत्य येईलच, असं अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र आता प्रियाने पाणी घ्यायला नकार दिलेला असतो. त्याचबरोबर अर्जुनने खरं तर ह्यावेळेस डॉक्टरांची टीम सुद्धा अरेंज केलेली असणार आहे, कारण प्रिया काय करू शकते याचा अंदाज अर्जुनला चांगलाच आहे. ती सरळ सरळ नाटक करत असते. तिला काही बोलायचं नसलं की ती चक्कर यायचं नाटक करते, तिचं खोटं पकडलं गेलं की तिला चक्कर येते. या सगळ्या गोष्टी अर्जुनला चांगल्याच माहिती आहेत आणि म्हणून तर अर्जुनची पूर्ण तयारीही झालेली असते. आता अर्जुन प्रियाला प्रश्न विचारतो की मला सांगा, तुम्ही आजपर्यंत कोर्टामध्ये एकदाही सांगितलेलं नाही की साक्षी ही कोर्ट तिथे आलेली होती. आता साक्षीने तर सांगितलेलं असतं की ती प्रियाकडे पैसे मागायला आलेली होती. तेव्हा प्रियाकडे आता कोणताच ऑप्शन राहत नाही आणि प्रिया मात्र तिथं बोलायला सुरुवात करते की हो, साक्षी आली होती माझ्याकडे आणि मग तिने मला पैसे मागितले, मी तिला पाणीही दिलं, ती आली होती ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे पाहुणचार, तुम्ही पाहुणचारही केलेला आहे. तेव्हा रविराज किल्लेदार पुन्हा उठतात आणि बोलायला सुरुवात करतात. तेव्हा मात्र इकडे अर्जुन रविराज किल्लेदारांना सांगतो की ही कोर्टाची प्रोसिजर आहे, त्यामुळं माझं आधी बोलणं पूर्ण होऊ द्यावं, कारण मला हे प्रश्न तिला विचारायचे आहेत. कारण आजपर्यंत तिने कोर्टाला खोटं सांगितलेलं आहे, कारण आजपर्यंत 2 वर्षामध्ये तिने एकदाही उल्लेख केलेला नव्हता की साक्षी शिकरे ही आश्रमात आलेली होती. पण जेव्हा मी लोकेशन रिपोर्ट आणून दिले आणि आता साक्षीने कोर्टाच्या समोर सांगितलेलं आहे ती पैसे मागण्यासाठी प्रियाकडे तिथे आश्रमात आलेली होती, तेव्हा मात्र अर्जुन प्रियाला म्हणत असतो की बोला, मला उत्तर द्या, मला उत्तर हवं आहे तुमच्याकडून, असं अर्जुन जेव्हा बोलत असतो. आणि तेव्हा मात्र प्रियाकडे आता खरंच उत्तर असतं का, तर प्रियाला विचारलं जातं की खरं सांगा. तेव्हा प्रिया बोलायला सुरुवात करते, हो साक्षी मधुकर साक्षी ही तिथे आलेली होती आणि मी तिला पाणी सुद्धा दिलं. त्यानंतर आमच्यामध्ये वाद झाला.
मग अर्जुन म्हणतो की एकदा नाही, साक्षी 2 वेळा आली होती. मग मला सांगा, कधी आली होती साक्षी? विलासचा खून झाला तेव्हा, का विलासचा खून झाल्यानंतर? कधी आली होती? का खून होतानाही साक्षी तिथे होती? आता साक्षी सुद्धा घाबरलेली असते. प्रिया काय उत्तर देणार आहे हा प्रश्न मात्र साक्षीला सुद्धा तिथे पडलेला असतो. नक्की प्रिया काय बोलणार, कशा पद्धतीने बोलणार, या प्रश्नांची उत्तरं मात्र साक्षीलाही माहीत नसतात आणि दामिनीला माहिती नसतात. आता अर्जुन प्रियाला प्रश्न विचारत असतो तेव्हा पूर्णाजी त्याचबरोबर कल्पना दोघीही पाहत असतात. त्यांना दोघींनाही धक्का बसत असतो की हे सगळं काय आहे. अर्जुन आज कोर्टाच्या समोर जे काय आणत असतो ते प्रियाचं खरं रूप असतं. त्यामुळं त्या दोघीही पाहत असतात, कारण त्यांना असं वाटत असतं की आपली तन्वी तर किती खरी आहे. परंतु तन्वी किती खरी आहे हे सत्य मात्र त्यांना चांगलंच कळणार असतं, कारण तन्वी कोणत्या थराला जाऊ शकते आणि काय करू शकते ही गोष्ट मात्र त्यांना चांगलीच माहिती आहे. त्याचबरोबर इकडे अर्जुन म्हणत असतो की सांगा मला, नक्की काय झालं, कधी आली होती साक्षी तिथं? अर्जुन आता प्रियाला प्रश्नावर प्रश्न विचारत आहे आणि त्या प्रश्नांची उत्तर आता प्रियाला देणं गरजेचं असतं. रविराजला सुद्धा अर्जुनने आता गप्पा बसायला सांगितलेलं असतं आणि प्रियाला तो प्रश्न विचारत असतो. प्रियाला तो म्हणत असतो की सांगा, कधी आली होती ती? तेव्हा ती सांगत असते की हो, ती आली होती. मग अर्जुन म्हणतो की पुढचा प्रश्न, जेव्हा साक्षी शिकरे ही आश्रमात आली होती तेव्हा तिला विलास का भेटला नाही, का तुम्ही असं सांगितलं? तेव्हा ती प्रिया म्हणते की हो, माझं पोट दुखत होतं तरीही मी तिला आल्याला पाणी दिलं. तेव्हा तिकडे प्रियाला लगेच असं अर्जुन म्हणू लागतो, मग तुम्ही त्यांना पाणी दिलं आणि असं सांगितलं का, तुम्ही विलास बरोबर बोलत बसा, मी आतमध्ये जाऊन आराम करते रूममध्ये, नाही असं सांगितलं का तुम्ही? नाही, विलास कुठे होता? कारण साक्षीने विलासला पाहिलेलंच नाहीये. नक्की विलास कुठे होता? अर्जुन हे प्रश्न विचारत असतो. त्यानंतर ती कधी आली? तेव्हा ती सांगत असते की मी घाबरले होते. दुसऱ्यांदा साक्षी कधी आली ते मला माहीत नाहीये. बहुतेक ती दाराबाहेर असेल, त्यामुळे मला दिसली नाही. मी ज्या ठिकाणी लपून बसले होते तिथून मला ती दिसली नाही. तिथून मला विलास आणि मधुभाऊ दिसत होते. साक्षी मला दिसलेली नाही. हे प्रियाचे स्टेटमेंट असतात. अर्जुन मात्र एका दमात तिचे स्टेटमेंट तिथं खोडून काढत असतो. अर्जुन म्हणत असतो की सांगा सांगा प्रिया मधुकर की कुठे होती साक्षी, कधी आली होती साक्षी? जेव्हा खून झाला तेव्हा आली होती, खुनाच्या आधी आली होती? नाही, तुम्ही तर मला सांगा, निघाला होता की नाही? विलास कुठे होता, का पाहिलं नाहीये तिने विलासला? हे असे प्रश्न अर्जुन तिला विचारत असतो. आणि आता मात्र प्रिया जी आहे ते अडकत चाललेली असते, कारण अर्जुनने स्वतः तिथे टॉकीजमध्ये पाहिलेलं होतं की तिथून विलास आणि प्रिया दोघंही निघालेले होते. तेव्हा प्रियाने कालच सांगितलं होतं विलास काकाने मी आलेलो होतो, आणि मग आता साक्षीने तर सांगितलेलं की ती प्रियाच्या मागे मागे आश्रमात आली होती. मग साक्षीला विलास का दिसला नाही हा मोठा प्रश्न असतो. आणि प्रियाला लगेचच अर्जुन म्हणत असतो की सांगा नक्की काय झालेलं होतं, या कोर्टाला कळलं पाहिजे, इथं सगळेजण आहेत, यांना या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, सांगा. तेव्हा मात्र प्रिया गप्पच राहते. प्रिया म्हणत असते की नाही माहिती मला, असं प्रियाचं उत्तर चालू असतं. बोबडं बोलणं असतं, म्हणजे अडखळत अडखळत बोलत असते. तिला कळतच नसतं की काय उत्तर द्यायचं. आता साक्षीला प्रश्न पडलेला असतो की आता काय करायचं. आता ही प्रिया काय उत्तर देणार आहे त्याच्यावरती मात्र मोठा प्रश्न असतो, आणि तो म्हणजे की आता त्याच्यावर साक्षीचं सगळं भवितव्य अवलंबून असतं. कारण अर्जुन आता शांत बसणार नसतो, ही गोष्ट ही तेवढीच महत्त्वाची असते. आणि तेव्हा मात्र आता अर्जुन प्रश्नावर प्रश्न विचारत असतो आणि प्रियाला ते उत्तर देणं भाग असतं. आणि प्रियाला विचारलं जातं तेव्हा प्रिया म्हणते की हो. तेव्हा अर्जुन म्हणतो की बरोबर आहे ना, जेव्हा तुम्ही टॉकीजमधून निघाला होता तेव्हा विलास तुमच्याबरोबरच होता. मग अचानक काय झालं, विलास कुठं गायब झाला, रस्त्यात अदृश्य झाला की काय? कारण साक्षी तर तुमच्या मागे मागे आली होती आणि साक्षीला तर विलास दिसलेला नाही. असे प्रश्न आता चालू झालेले असतात. सायली मात्र कान देऊन ऐकत असते. सायलीला माहिती असतं की अर्जुन प्रियाचा फडशा पाडणार आहे, आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होत असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की काहीही झालं तरीही अर्जुन मात्र आता सगळ्या गोष्टी तिथे बोलत असतो. आणि तेव्हा मधुभाऊ त्याचबरोबर बाकीचे सगळेजण पाहतच राहतात. आणि मग इकडे अर्जुन सांगत असतो तेव्हा रविराजही पाहत असतात. प्रिया सांगत असते की हो, साक्षी आली होती तिची पर्स न्यायला, पण मला नाही दिसली ती. अर्जुन म्हणतो की पर्स तर आत विसरली होती, साक्षी आत आली होती, मग तुम्ही असं का सांगताय? आठवा, सांगा लवकर, मला या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र इकडे आता प्रश्न पडलेला असतो.
आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन ते प्रश्न विचारत असतो आणि त्याचबरोबर अर्जुनला मात्र कळत नसतं की उत्तर काय द्यायचं आहे, कशा पद्धतीने उत्तर द्यायचं आहे. हा प्रश्न प्रियाच्या पुढे उभा राहिलेला असतो आणि प्रिया मात्र आता तिथे आलेली असते. त्याचबरोबर अर्जुन विचारत असतो, तिला वारंवार विचारत असतो आणि त्याचवेळी दामिनी म्हणते की मला ऑब्जेक्शन घेऊन घेऊन कंटाळा आलेला आहे. किती वेळा मी ऑब्जेक्शन घ्यायचं आहे, हा प्रश्न जेव्हा उभा राहिलेला असतो आणि तेव्हा मात्र इकडे दामिनी उठते आणि बोलू लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, आजपर्यंत त्या फक्त आणि फक्त खोटंच बोललेल्या आहेत, त्यामुळं मला या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आणि ती मिळाल्याशिवाय मी शांत राहणार नाही, असं अर्जुनचं ठाम मत असतं. आणि अर्जुन त्याच पद्धतीने बोलत असतो, अर्जुन त्याच पद्धतीने तिथे विचारत असतो. शेवटी दामिनीचं ऑब्जेक्शन हे तिथं आता संपलेलं असतं, त्याला काहीच अर्थ नसतो. इकडे सुमन आणि नागराज, सुमन म्हणत असते की हे सगळं काय चाललंय, मला कळतच नाहीये, अर्जुन आपल्या तन्वीला काय प्रश्न विचारतो. तेव्हा नागराज म्हणतो मलाही कळत नाहीये की अर्जुनच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे, कारण त्या प्रश्नांची उत्तरं मलाही माहिती नाही आहेत, असं इकडे सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं त्याच वेळी इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा अर्जुन कोर्टाच्या समोर वारंवार हे प्रश्न उभे करत असतो आणि अर्जुन जो आहे तो कोर्टाला प्रश्न विचारत असतो. तेव्हा मात्र प्रिया शांतच बसत असते. मग तेव्हा अर्जुन म्हणतो की बरोबर आहे, सत्य काहीतरी वेगळंच आहे. आजपर्यंत 2 वर्ष झालं प्रिया मधुकर ह्या कोर्टाशी फक्त आणि फक्त खोटं बोलत आलेले आहेत, कारण हा खून साक्षीने केलेलाच नाही, हा खून प्रिया मधुकरने केलेला आहे. तेव्हा मात्र कोर्टामध्ये एकच धमाका उडतो, कारण सगळ्यांना कळायचं बंद झालेलं असतं. पूर्णाजी आणि कल्पना यांना तर खूप मोठा धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे, म्हणजे अशा पद्धतीनं कसं अर्जुन बोलत आहे, नक्की काय झालेलं आहे, असे प्रश्न अर्जुनला पडलेले असतात. इकडे बाहेर सगळेजण पाहत असतात, लाईव्ह टेलिकास्ट सुरू असतो आणि त्याचबरोबर सगळ्यांना धक्का बसलेला असतो. हे सगळं काय आहे, हे कोर्टाच्या समोर काय येतंय, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो, हा खून साक्षीने केलेलाच नाही. तेव्हा मात्र महिपत, साक्षी आणि दामिनी यांच्या चेहऱ्यावरती जी स्माईल आलेली असते ती मात्र पाहण्यासारखी असते. तेव्हा अर्जुन आता कोर्टाच्या समोर पुरावे सादर करणार असतो. अर्जुनची ही स्ट्रॅटेजी असते, कारण अर्जुनला माहिती असतं की प्रियावरती जर आरोप केले तरच प्रिया खरं बोलणार आहे, हे सत्य मात्र अर्जुनला चांगलंच माहिती असतं. आणि आता प्रियावरती आरोप केले सुरू झालेले असतात आणि रविराज त्याचबरोबर सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण अगदी आवासून पाहत असतात की अर्जुन हे सगळं काय बोलतोय, कारण हे कसं शक्य आहे, कारण प्रियावरती आरोप केले जात आहेत, डायरेक्ट सांगितलं जातंय की प्रियाने विलासचा खून केलाय. तेव्हा मात्र सगळेजण तिथं आहेत, सगळे पाहत आहेत आणि सगळ्यांना कळायचं बंद झालंय की अर्जुनला नक्की काय बोलायचंय. तेव्हा मधुभाऊ आणि सायली सुद्धा यांना धक्का बसलाय, कारण खून साक्षीने केलाय हे तर मधुभाऊंना माहिती आहे, मधुभाऊंचं ते स्टेटमेंट आहे. परंतु आज अर्जुनने तर वेगळं स्टेटमेंट कोर्टामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे सगळेजण पाहत असतात. पूर्णाजी आणि कल्पना दोघींना तर कळायचंच बंद झालेलं असतं की हे सगळं काय आहे. अस्मिताला सुद्धा तेवढाच धक्का बसलेला असतो. आणि तेव्हा मात्र जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याच वेळी तिथे पाहायला मिळतं ते मात्र खूपच भारी असं असतं. आणि त्याच वेळी मधुभाऊ तिथं असतात आणि मधुभाऊ मात्र पाहत असतात. आणि त्याचबरोबर इकडे मधुभाऊंनाही धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणतो की आत्ता मी कोर्टाच्या समोर आणत आहे ते म्हणजे हे विलासच्या नोटांचे बंडल्स आणि हे त्याचे फिंगरप्रिंटचे रिपोर्ट. हे ऐकल्यानंतर आता पहा तिथे धक्का बसलेला असतो. आणि मग जेव्हा आता विलासच्या नोटांचे बंडल्स इथे दिले जातात आणि तेव्हा मात्र प्रियाच्या बोटांचे ठसे या नोटांवरती आहेत, म्हणजे या ज्या नोटा होत्या त्या विलासच्या होत्या, हे पैसे विलासचे होते. आणि या नोटांवरती प्रिया मधुकर यांच्या बोटांचे ठसे कसे काय आलेले आहेत, हा प्रश्न अर्जुनने कोर्टाच्या समोर उभा केलेला आहे. कारण हा खून पैशांसाठी झालेला आहे. या सगळ्या मागे जबाबदार काय आहे, तर पैसे जबाबदार होते. हे पैसे प्रिया मधुकर यांना पाहिजे होते, कारण ती पैशांसाठी तिला पैसे घेऊन तिला मालामाल व्हायचं होतं. हे सगळं अर्जुन कोर्टाच्या समोर आणत असतो.
आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुनला सुद्धा आता मोठा धक्का बसत असतो की नक्की काय झालेलं आहे आणि कशा पद्धतीने आपण मुद्दे मांडत आहोत, आता याच्यावरती काय प्रियाची रिॲक्शन असणार आहे याचा अंदाज त्याला आलेला असतो. आणि तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. या फिंगरप्रिंटच्या रिपोर्टनुसार हेच स्पष्ट होत आहे की हा खून प्रिया मधुकर यांनी केलेला आहे आणि तोही पैशांसाठीच केलेला आहे, हे अर्जुन सगळ्यांच्या समोर तिथे आणत असतो. तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. अर्जुन आता प्रियाला वारंवार तोच प्रश्न विचारत असतो की हा खून तुम्हीच केलेला आहे, हा खून तुम्हीच केलेला आहे. आणि तेव्हा मात्र आता प्रियाकडे त्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागणार असतं, कारण तिने किती खोटं बोललेली आहे हे सत्य तेवढंच खरं असतं. आणि त्याचबरोबर दामिनी पाहतच राहते. आणि मग अर्जुन तिथे प्रियाला म्हणत असतो की सांगा कोर्टाला, उत्तर हवंय कोर्टाला, काय झालेलं होतं नक्की, कशासाठी तुम्ही हे सगळं पैशांसाठी केलेलं आहे, असं म्हणत अर्जुन तिला आता तिथे टॉर्चर करत आहे. आणि प्रियाला आता उत्तर देण्याशिवाय काहीही पर्याय नसतो. आणि प्रियाला विचारलं जातं. तेव्हा मात्र प्रिया आता तिथे सांगते की मी सांगते कोर्टाला की हा खून मी केलेला नाही, कारण अर्जुन म्हणत असतो की एक नाही तर 2 खून करण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे, कारण मधुभाऊंवरतीही तुम्ही हल्ला केलेला आहे, मधुभाऊंनाही मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही विलासचा खून केलेला आहे, हे अर्जुन कोर्टाच्या समोर आणतो. तेव्हा मात्र सगळेजण पाहत राहतात. आणि प्रिया म्हणते की नाही, हा खून मी नाही केलेला, गोळी साक्षीनं चालवली, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे, असं जेव्हा साक्षीचं नाव घेते प्रिया, ओरडून सांगते. आणि तेव्हा मात्र इकडे सगळ्यांना धक्का बसतो आणि अर्जुन म्हणतो की हेच सत्य आहे. अर्जुनने आता कोर्टाच्या समोर सत्य आणलेलं असतं आणि प्रियाचा खोटारडेपणा कोर्टासमोर आणत अर्जुनने एकच धमाका केलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.